आपण पाहिलं मैदानावरती हालचाली ज्या पद्धतीने फास्ट झाल्या. पहिल्यांदा जर फटकची सांगायचं झालं तर चेंडू फलंदाजाला कडला नव्हता. त्यानंतर बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिल्या ठिकाणी तैनात होते. विकेट किपरला चेंडू मिळाला नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षकाने फील्ड केला चेंडू. त्यानंतर कुठेतरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि त्यामुळे धावफलकावरती विकेट पाहायला मिळते रनआउट स्वरूपामध्ये. आपण मॅच पहिली. गावदेवी संगम आहे. एका बाजूला रोहा तालुक्यामध्ये नामवंत संघ, एका बाजूला त्याचं नाव आहे श्लोक किलेवन नावे. मागच्या मॅच मध्ये मॅच स्वराज मैदानावरती फटकेबाजी करतोय. या षटकामधील पुढील चेंडू गोलंदाज राहुल पेडणेकर ऑन द बॉल मार्क. फुलटॉस चेंडू होता. या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल करतोय. फील्ड केला जातोय. तोपर्यंत आपण पाहिलं पुन्हा एकदा या ठिकाणी संधी मिळते. आपण पडची पाहतोय या ठिकाणी जर राहुल पेडणेकरला समजलं असतं की फलंदाज क्रीज मध्ये नाहीये तर या ठिकाणी एक चांगला फलंदाज, जो आक्रमक फलंदाज आपण पाहतोय, त्याची विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळाली असती. असे क्षण मैदानावरती फार कमी येतात आणि त्यावेळेस तुम्ही त्या क्षणांना मिस केलं मग त्या क्षणांची पुनरावृत्ती कधीच होत नाही. धावफलकावरती आपण धावा देखील पाहतोय. 9 धावांचं षटक आपण संपलेलं पाहतोय. त्या षटकामध्ये एक विकेट पाहायला मिळाली रनआउट स्वरूपामधील आणि एक फटका आपण पाहिला डीप स्क्वेअरला ग्रीजनला आर पार सीमारेषेपार षटकार हा देखील आपण पाहिला होता. एक षटक पूर्ण. धावफलकावरती 9 धावा, 9 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालं. राहुल पेडणेकरने जर लक्ष दिलं असतं तर मैदानावरती आणखीन एक फलंदाज गारद झाला असता. मात्र जर तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्व नाही. तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागेल. लक्ष केंद्रित करणं ही देखील गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो. धावफलकावरती आल्यात 9 धावा, 1 विकेटच्या नुकसानावरती. डीजे मास्टर देखील आपण ऐकलंय. आजच्या दिवसामध्ये बहारदार गीतांचा नजराण त्यांनी पेश केला. त्याबरोबर त्याने आपण आपले स्कोरर पाहतो. स्कोरर मित्र या ठिकाणी आहेत ज्यांचं नाव आहे हार्दिक. त्याबरोबर आपण ड्रीम्स क्रिकेटचे ओनर आपण पाहतो कौस्तुभजी पाटील यांचं चॅनल आहे. युट्यूबला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रिकेटचा हा थरार घर बसला आपण पाहू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. आपण बोलतोय मैदानावरती षटक क्रमांक 2 ओंकारच्या माध्यमातून 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. 2 षटकांमध्ये फलंदाजाला संधी आहे. त्यानंतर मात्र बॅटिंग पॉवर प्ले हटवला जाईल. त्यावेळेस मात्र गोलंदाज हवी होऊ शकतोय. त्याच्यामुळे येणारे 6 चेंडू धावफलकावरती कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून येतात किंबहुना त्या 6 चेंडूंवरती किती धावा धावफलकावरती स्वराज आणि त्या पद्धतीने आपण नवीन फलंदाज आलेला पाहतोय तो म्हणजे महेश. एक आक्रमक फटका आपण पाहतोय. वेगळा फटका मैदानावरती खेळला गेला. पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट वरती जाऊन कव्हर पॉइंटला चौकार लागण्याची या ठिकाणी किमया करायची होती मात्र फटका फसला. धावफलकावरती धावा जरूर मिळतात. 1 धावा निश्चित आपण स्ट्राईक रोटेट होताना पाहिला. धावफलकावरती या 1 धावा अर्जित केला जातील. षटक क्रमांक 2 सुरू केला गेलाय. आपण पाहतो राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजाचं या ठिकाणी एज जर आपण पाहिलं तर कमी एजचा गोलंदाज आहे. जर्सी क्रमांक आपण पाहतो 17 म्हटल्यानंतर एपी डिव्हिलियर्स खऱ्या अर्थानं मिस्टर 360 जे मैदान आपण पाहतो 360 अंशाचं आहे. त्या मैदानावरती कशी फटकेबाजी करावी तर मग एपी डिव्हिलियर्स सारखी 23 मे 2018 रोजी जरूर त्या फलंदाजाने निवृत्ती घेतली आणि आता आपण पाहतो सर्व फॉर्म मधनं ते निवृत्त झालेत. आपण जर एका फलंदाजाला पाहिलं असेल त्याच्याकडे क्षमता ही ठासून भरली होती. 360 अंशाचं मैदान आणि त्या मैदानाचा कशा पद्धतीने फायदा उचलायचा तोच जर्सी क्रमांक आपण गोलंदाज पाहतो तो म्हणजे 17. त्यानंतर एक मिनी व्हर्जन आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्सच्या खेम्यामध्ये तो म्हणजे ब्रेव्हिस. त्याला 8 कोटींना विकत घेतला गेलाय आणि जरूर आपण ब्रेव्हिसला पाहणार आहोत ज्याच्याकडे देखील सेम स्ट्रोक्स आहेत. एक मिनी व्हर्जन बेबी एबी आपण जरूर इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहू. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला फलंदाज अति उत्साही पाहायला मिळाला किंबहुना हा चेंडू आपण पाहिला तर जरूर फलंदाजाने खेळला नसता तो वाईट देखील मिळाला असता. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 11 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा आणि एक निर्धाव चेंडू पाहतोय. एक सफल षटक होण्याच्या मार्गावरती गोलंदाज वाटचाल करतोय किंबहुना स्वराजला या ठिकाणी विचार करावा लागेल. या षटकामधील पुढील चेंडू राईट आर्म अराउंड दी विकेट. लास्ट शॉट येतो छक्का नाही येतो 10 बॅकफुट सर्कल पाडण्याच्या वरून आला 6 धावांसाठी यो 6 षटकार.
बीमर चेंडू आहे या ठिकाणी आपण पाहिलं बीमर चेंडू वरती फ्रीड असणारा एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीड असं समीकरण आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. ज्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जरूर नो चेंडू मैदानावरती आला धावफलकावरती अतिरिक्त धाव आणि त्यानंतर दिला जाणारा फ्रीडचा चेंडू म्हणजे आम तो आम और गुटली की दाम अशा पद्धतीने धावफलकावरती चेंडू आला. धावा आपण पाहिला धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 19 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी दुसरं प्रगती पथावर आहे ज्या माध्यमातून आपण षटक पाहतोय. धावफलकावरती 19 धावांची फलंदाजी करताना स्वराज आणि त्या पद्धतीने दुसरा फलंदाज पाहतोय. फ्रीड आहे त्याच्यामुळे आपण पाहिलं तर बोल्ड झाला तरी पण विकेट नसणार आहे कारण या ठिकाणी फक्त रनआउटची विकेट ही फ्रीडच्या चेंडूवरती मिळते. आपण धावफलकावरती हा चेंडू पाहिला जरूर निर्धाव चेंडू पहिला मिळाला. धावफलकावरती एक डॉट चेंडू आला नो चेंडू नंतर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या मैदानावरती आहे प्रगती पथावर आहे पूर्ण होण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय. रायटा मोडतो विकेट चेंडू आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर लेग सिक्सच्या बाहेर वळतोय. धावफलकावरती व्हाईट चेंडू आला यस दैट इज इट सन ऑफ व्हाईट. धावफलकावरती येणारा व्हाईट चेंडू आपण पाहतोय एक धाव देऊन जाणारा आहे आणि अजूनही या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे एकमात्र चेंडूसाठी सर्व समीकरण नाट्यमय वातावरण निर्माण झालंय. फाटाची केवळ एक चेंडू येणार होता त्या ठिकाणी नो आला. त्यानंतर आपण पाहिलं तर जरूर तो नो चेंडू नंतर एक चांगलं बॅकअप आणि चांगलं मेकअप केलं गेलं. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला 30 घेऱ्यामध्ये. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आपण पाहिलं धावफलकावरती विकेट पाहायला मिळत आहेत सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीने सुरू झाल्या पण त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय गावदेवी संगमच्या माध्यमातून. आतापर्यंत विकेट मैदानावरती आपण पाहतोय राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला होता 9 धावा त्याने खर्च केला होता त्याला विकेट मिळाली नव्हती पण त्यानंतर आपण जरूर पाहतोय राहुलच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर एक विकेटच्या नावावरती पाहायला मिळाली होती 5व्या चेंडूवरती. त्यानंतर ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आला त्याने गोलंदाजी करताना 9 चेंडू जरूर टाकले मात्र एक फलंदाज त्याने मैदानावरतून परतवला. एक नवीन फलंदाज मैदानावरती येतोय नावे संघाचा तो म्हणजेच जावेद आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी येतोय. त्याबरोबर स्वराज अजूनही मैदानावरती आहे त्याच्या बॅट मधून एक लॉफ्टेड षटकार पाहिला. अजूनही या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 5 षटकांमध्ये किमान 50 रन पर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 44 ते 45 धावा लागल्या आणि त्या अगदी सहजरित्या चेस झालेल्या देखील आपण पाहतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जिंकायचं असेल तर किमान 50 धावा या मैदानावरती लावणं गरजेची बाब आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू केलं जात आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहतो तो म्हणजे राहुल पेडणेकर. डावखुरी आताचा गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅचची कामगिरी आणि यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सज्ज झाला. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानावरती येतोय. स्ट्राईक वरती आपण जावेदला पाहतोय. पहिला चेंडू येईल राहुल पेडणेकरचा. पहिला चेंडू आपण पाहतोय लाऊड अपील पाहायला मिळाले मैदानावरती. या ठिकाणी पंचांनी इशारा व्यक्त केलाय की या ठिकाणी उत्साह जास्त मैदानावरती होता. धावफलकावरती हा चेंडू आपण पाहिला तर डॉट चेंडू आला. भारतीय मॅच मध्ये राहुल पेडणेकर एक महत्वपूर्ण व्यक्ती आहे गावदेवी संघमसाठी कारण त्यांच्या संघाकडून खेळतोय ज्यामध्ये राहुल पेडणेकर कडे गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही गोष्टींमध्ये त्याचं प्रावीण्य आहे आणि ते प्रावीण्य दाखवताना आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. एक चांगला अटेम्प्ट मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की मैदानावरती कॅच ड्रॉप झाली. आपण पाहतोय धावफलकावरती जरूर विकेट नोंदवण्याचा एक चांगला प्रयत्न झाला होता राहुल पेडणेकरच्या माध्यमातून मात्र हातामध्ये आला आणि त्यानंतर तोंडाला लागला नाही. अशी विकेट मैदानावरती होत नाहीये. धावफलकावरती धावा पाहिल्या आपण तर 21 धावा आतापर्यंत आल्यात आणि ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाला 21 दुर्वांचा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो अशा पद्धतीने 21 धावांचा नैवेद्य देखील धावफलकावरती दाखवला गेला.
गोलंदाजीच्या मोर्चावरती राहुल पेडणेकर अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू, त्याबरोबर रोहा तालुक्यामध्ये स्वराज जर आपण पाहिला तर एक उदयोन्मुख खेळाडू आणि उभरता सितारा आपण पाहतोय. द इमर्जिंग प्लेअर ऑफ द श्लोक 11 नावे. फुलटॉस चेंडू, नो चेंडू आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषाबार. इट्स अ ह्यूज आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे बजाव. हिमेश रेशमे यांचा आवाज त्यांनी कंपोज केलेलं गीत आपण ऐकलं. अभिषेक बच्चन यांचा तो चित्रपट पाहायला मिळाला होता. धन्यवाद डीजे रुपेश. नो चेंडू आहे, त्यानंतर दिलं जाईल ते फ्री हिट. आपण पाहतो या ठिकाणी नो चेंडू तर आला, 6 धावा देखील मिळाल्या. त्यामुळे तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं फक्त वरवंट पाठकजी. आपण बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती. फ्रीचा चेंडू होता, त्याच्यामुळे जरी लेग बिफोर द विकेटचा अपील झाला असलं तरी केवळ रनआउटची विकेट तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. धावफलकावरती येणारा धावा देखील आपण पाहतोय. ज्या पद्धतीने धावफलकावरती स्कोर केला गेला, आता मात्र राहुल पेडणेकर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. धावफलकावरती आपण चेंडू पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर नो प्लस षटकार आणि त्यानंतर फ्रीच्या चेंडूवरती आपण एक धाव पाहतोय. धावफलकावरती आलेल्या धावा आपण पाहिल्या तर आतापर्यंत 29 धावांपर्यंत मजल मारलेली आपण पाहतोय, ती म्हणजे नावा संघाने. राहुल पेडणेकरचा पुढील चेंडू, वाईट चेंडू मैदानावरती येईल. पंचांनी या ठिकाणी इशारा दिला. कल्पेशजी मात्रे कोर्लाई गावाचे रहिवासी आहेत आणि चांगले पंच म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली गेली आहे. कारण अशा स्पर्धांमध्ये पंच ही भूमिका फार महत्वाची असते आणि ती भूमिका निभावताना आपण कल्पेशजी मात्रे यांना पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसं सुरू केलं गेलं राहुल पेडणेकरच्या माध्यमातून. लॉफ्टेड फटका आहे, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू जातो या ठिकाणी कौकर्ण सीमा रेषापार. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण मिका सिंग यांचा आवाज ऐकला असेल, पंजाबला बिलॉंग करतात आणि काय जबरदस्त आवाज आहे. एक वेगळी टोन पाडायची पाहायला मिळाली. धन्यवाद डीजे रुपेश. धावफलकावरती आपण पाहतोय चांगला चेंडू आलाय, कव्हरला खेळतोय, कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलकावरती एक धाव मिळेल, षटकार आला आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली. हे आहे चांगल्या फलंदाजाचं लक्षण. कारण बरेचदा आपण पाहतो की केवळ काहींतर फटक्याशी नाहीतर उपाशी बरेचसे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं जावेदने फटका लगावला आणि साथी फलंदाज देखील सांगितलं की आता तू षटकार लगाव. धावफलकावरती आपण धावा देखील पाहतो, त्या म्हणजेच 37 धावांपर्यंत मजल मारली आतापर्यंत पाहिली. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं राहुल पेडणेकरच्या माध्यमातून आहे आणि या षटकामध्ये चेंडू येणं शिल्लक आहेत. फुलर लेंगचा चेंडू आपण पाहिला. धावफलकावरती षटक क्रमांक तिसरे या ठिकाणी पूर्ण केलं गेलं. पंचांच्या मार्फत इशारा येतोय 3 षटकांच्या अखेरी धावफलकावरती धावा आल्या, त्या म्हणजे 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. या षटकामध्ये आपण जर पाहिला असेल धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे 37 धावा, 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीटेड. आतापर्यंत 30 षटकांचा खेळ आला. पहिल्या षटकामध्ये राहुलने 9 दिल्या, ओमकारने 11 दिला आणि आता मात्र राहुल वरती आक्रमण झालं आणि त्याच्या गोलंदाजीवरती 17 धावांचं तब्बल षटक फुटलं गेलं. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावा देखील पाहतोय, त्या म्हणजे 37, 2 विकेटच्या नुकसानावरती अजूनही 2 षटके येणार आहेत. आणि आतापर्यंत झालेली मॅच फाडायची काय सांगाल? पुन्हा मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती जमवल्या, 2 विकेटचे नुकसान हे त्यांना भोगावं लागले. आतापर्यंत झालेली मॅच आणि त्यानंतर काय होईल असं वाटतंय? 3 ओव्हर पर्यंत आपण पाहिलं तर 12.33 च्या ऍव्हरेजने बॅटिंग चालली आहे. परंतु ह्या ऍव्हरेज प्रमाणे बॅटिंग चालली असेल तर त्यांनी मगाशी प्रेडिक्शन केलं की 55 ते 60 धावा आम्ही या ठिकाणी करू आणि त्याच उद्देशाने या मॅच मध्ये आपण ते ऍव्हरेज मध्ये खेळताना पाहतोय. ओव्हर टू यश. आपण पाहतोय विघ्नेश मैदानावरती येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 4थं षटक हे फार महत्वपूर्ण षटक असतं. 5 षटकांच्या मॅच मध्ये 4थं षटक हे नेहमीच महत्वपूर्ण षटक मानलं जातं, कारण यावरती ठरतं की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. किंबहुना या षटकामध्ये
बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. धावा देखील मैदानावरती येतील का यावरती प्रश्नचिन्ह लागलंय. किंबहुना आपण विकेट टेकिंग ऑप्शन आपण गोलंदाजाला आणलंय. कर्णधारांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की गोलंदाज आमचा देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 14 सुरू केलं जात आहे. विघ्नेश गोलंदाजच्या मोर्चावरती आलाय आणि या ठिकाणी विघ्न दूर करावे लागतील विघ्नेशला. षटक क्रमांक 14 सुरू किया जाय. या ठिकाणी आपण पाहतोय यो मॅच आहे क्लीन बॉल. फलंदाज बॅक टू द पॉवर. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पुन्हा एकदा आपण मिका सिंग यांचा आवाज ऐकला. त्या चित्रपटामध्ये आपण जरूर पाहिलं होतं. धबलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 37 धावा. 37 धावांवरती आणखीन एक विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. धावा मैदानावरती येणं गरजेचं असताना विकेट या प्रतिस्पर्धी संघाने घेतलात आणि त्या माध्यमातून आपण धावा देखील पाहतोय. या मॅच मध्ये जर आणखीन एक विकेट प्राप्त केली आता ती विकेट त्यांनी प्राप्त करण्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक विघ्नेशला येत आहे. धन्यवाद. डीजे मास्टर आज एक गीत अशी निवडतोय ज्यामध्ये आपल्याला देखील विचार करावा लागतो. शाहिद कपूरचा अभिनय होता आणि जरूर आपण ते गीत ऐकलं होतं. मिका सिंग यांचा आवाज. पलटू मैदानावरती धावफलकावरती आलेले चेंडू देखील आपण पाहिले. आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती विकेटचं नुकसान होत आहे. आतापर्यंत विकेट्स आपण पाहत होतो 3 विकेट्स नुकसानावरती 37 धावा. या ठिकाणी कॅच ऑफ द मॅच. कम ऑन डीजे. इट्स अ कट. आपण पाहतोय विघ्नेशने काय जबरदस्त गोलंदाजी केली. ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला दिला चान्स आणि घेतली अशी विकेट. आपण पाहायला बरेचदा गुमराह केलं जातं. गोलंदाज नेहमीच फलंदाजाला चितवण्यामध्ये पुढे ठसवला असतो आणि नेहमी अग्रेसिव्ह असतो. आपण फाटक सर पाहिलंय ऑन हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक विघ्नेशला नोंदवता येईल का यावरती प्रश्नचिन्ह होत आहे. किंबहुना आलेला फलंदाज या ठिकाणी फटकेबाजी करेल. कारण असे बरेचसे फलंदाज आपण पाहिले त्यांना फरक पडत नाही. त्यांना सिच्युएशन मॅच मधली काही समजत नाही. पण आल्यानंतर केवळ फटका लगावायचा हा एकच पवित्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण विघ्नेशला पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 जर आपण पाहिलं विघ्नेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि त्याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. कडक शॉट जातोय. धावफलकावरती आला षटकार. कम ऑन डीजे. आपण पाहतो धावफलकावरती लॉफ्टेड फटका आलाय. 6 धावांसाठी. इट्स यो 6. आपण पाहिलं स्वराजची शर्यष्टी आपण पाहिली. अगदी हार्दिक पांड्या लेफ्ट हँड असेल तर तो कसा असेल फटकगीर तो असा असेल. काय फटकेबाजी करतो. आतापर्यंत त्याने लगावलेले 4 षटकार आपण पाहिलेत. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये षटकार लगावलाय. स्वराजाच्या मॅच मध्ये गेल्या सामन्यामध्ये सामनावीर होता आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याच कगारवरती त्याच पावलावरती पाऊल ठेवला. आणि जर आपण पाहतोय 360 अंशाच्या मैदानावरती कसा फलंदाज असावा तर तो स्वराजसारखा असावा. ऑन द राईट फटका येतोय. अगदी समोर फटका खेळलाय. या ठिकाणी चांगला प्रयत्न राहुल पेडणेकरचा. फील्ड केला जाते तोपर्यंत 2 धावांपासून वंचित राहणार नाहीत. या 2 धावा धावफलकावरती येतात. धावफलकावरती पाहायला मिळाल्यात त्या म्हणजेच 25 धावा. 25 धावा म्हटल्यानंतर जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा. आपण पाहिलं अलिबाग तालुक्याचा रहिवासी आहे. मातोळ गावामध्ये त्याची जागा आहे. अशी बरेचसे लोक आपल्या अलिबागला बिलॉंग करतात. जर आपण पाहिलं अलिबाग हे नाव फार जास्त आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय लॉफ्टी स्ट्रोक आलाय, मात्र कॅच नाही तर मॅच सोडलीस मित्रा. कारण स्वराजचा झेल सोडणं ज्याने आतापर्यंत 4 षटकार लगावलेत, गेली मॅच ज्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजच्या जीवावरती जिंकवली. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत आपण पाहतोय आतापर्यंत 7 षटकार, गेल्या इनिंग मध्ये 3 षटकार आले, या इनिंग मध्ये 4 षटकार आले आणि पूर्णतः 7 षटकारांनिश्चय आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये हायर जर लेडीज स्कोर जर कोण पाहिला असेल तर तो म्हणजे स्वराज पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय, या ठिकाणी पुन्हा एकदा विघ्नेश राईट मोर विकेट. आपण पाहिलं छत्रपतींचा 6वा षटकार येतोय, 6 धावा कमांडीचे. एकेरी धाव आणि त्यानंतर लगावला अतिशय जबरदस्त षटकार धावफलकावरती आलेल्या 6 धावांनिशी आपण पाहिलं तर आतापर्यंत धावफलकावरती 52 धावा लागल्यात आणि अजूनही षटक क्रमांक 5वं हे मैदानावरती येईल. आणि त्यानंतर आपल्याला टोटल किती मैदानावरती लगावले जाते, आतापर्यंत लगावलेली आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर हायेस्ट टोटल आपण पाठवची पाहतोय. 52 धावा धावफलकावरती आल्यात, किंबहुना पहिल्या मॅच मध्ये 44 आल्या होत्या, त्यानंतर 43 आल्या होत्या, त्यानंतर मॅच मध्ये 44 धावा आल्या. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की 52 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. अजून एक षटक मैदानावरती येईल, या एक षटकामध्ये किती धावा धावफलकावरती येतील, किंबहुना विकेट मैदानावरती पाहायला मिळेल की षटकार मैदानावरती येईल, हे देखील आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 6 धावा 6 षटकारांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत 4 षटकारांशी खेळतो तो म्हणजे स्वराज. त्यानंतर आपण जावेदच्या बॅटमधून षटकार पाहिला होता. विकेट देखील आपण पाहतोय, आतापर्यंत जावेद बाद झाला, त्यानंतर महेश विकेट, किशोर मैदानावरून परतला. या ठिकाणी आपण नवीन फलंदाज पाहतोय तो म्हणजेच मुईब. अगदी गॅप मध्ये चेंडूला खेळतोय, क्रॅकिंग कवडा आपण पाहतोय, कव्हर पॉइंट सीमार शपाल आलाय, दणदणीत खणखणीत चौकार. कमॉन जरूर या ठिकाणी आक्रमण झालं, 4 धावांसाठी चौकार आपण पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहतोय. चांगला फटका आलाय, मात्र स्वराजची मोठी विकेट. स्वराज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण डबल कवरती आल्या धावा देखील पाहिल्या, त्या पाहायला मिळाल्या. आतापर्यंत आल्या धावा आपण पाहिल्या त्या म्हणजेच धावफलकावरती आपण पाहतो 56 धावांपर्यंत मजल मारतोय आणि आणखीन एक विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. जोता टाळ्या व्हायला पाहिजे स्वराजसाठी, कारण त्याने आतापर्यंत जर वैयक्तिक धावसंख्येत अशी पाहिली असेल धावफलकावरती त्याने 4 षटकार 1 चौकारांच्या मदतीने लगावलेल्या धावा आपण आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. सतरा चेंडू आणि 35 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या, त्या म्हणजे स्वराजने, आणि विकेट देखील पाहायला मिळते. अंतिम षटक आहे, या षटकामध्ये आपण निर्वाणीचं षटक याला आपण म्हटलं जातं.
लेग बिफोर द विकेटचं मोठा अपील या ठिकाणी पंचांनी अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे रुपेश. थँक्यू डीजे मास्टर. आपण एक दशक पाहिलं ज्याच्यामध्ये गोविंदा नावाची फार चर्चा होती. त्याचं नृत्य काय वेगळं असायचं. त्याच्या स्टेप देखील कॉपी करण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न देखील केला. ते गीत आपण ऐकतोय. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बोलतो धावफलकावरती ज्या ठिकाणी धावा मैदानावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 56 धावा. अब तक 56 रन स्कोरबुक के ऊपर. विकेट जर आपण पाहिलं तर लागोपाठ या 2 विकेट पाहायला मिळाल्या. मात्र आपण विकेट वरती पाहिलं तर लेग फॉर द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि ऑन हॅट्रिक मैदानावरती पाहायला मिळाला होता. मात्र हॅट्रिक साध्य होत नाही. डॉट चेंडू मैदानावरती आला. या ठिकाणी आपण पाहिलं स्वराजची विकेट गेली. लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील झालं. विकेट मैदानावरती आली. डॉट चेंडू देखील मैदानावरती आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये गोलंदाजाच्या मार्फत चांगले प्रयत्न आणि कसोटीचे प्रयत्न पाहायला मिळतात. वाईट चेंडू मैदानावरती आला. लेगच्या बाहेर चेंडू आलाय. पंचांच्या मार्फत इशारा. यासाठी वाईट धावफलकावरती आला चेंडू आपण पाहिला तर वाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू मागे आपण समीकरण पोहोचवतोय आणि अगदी त्या माध्यमातून आलेल्या धावा देखील मैदानावरती आल्यात. 57 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. अजून या षटकामधील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 चेंडू मैदानावरती येतील. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि एक निर्धाव चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर अल्लाह हा चेंडू आपण वाईट पाहतोय. सबमरीन चेंडू आपण पाहिला. क्रिकेटमध्ये जी विकेट आपण भाष्य केलं होतं धावफलकावरती 22 स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळाला. कारण सबमरीन चेंडू आला. पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय फडकती सबमरीन परिसर पाहायला मिळाला. पाणबुडी सारखा चेंडू खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या चेंडूला सबमरीन म्हणून घोषित केलं. एक चेंडू धावफलकावरती येईल. धावफलकावरती 58 धावांचं गणित आपण पाहतोय. एका चेंडूवरती काय होईल. फटका लगावला जाईल की विकेट मैदानावरती पाहायला मिळेल की डॉट चेंडू मैदानावरती येईल. पंचांचा इशारा तर कल्पेची मात्रे आमच्यापर्यंत पोहोचवतात. यासाठी देताना वाईट प्रत्येक वाईट चेंडू मागे दडले काय तर म्हणजे एक मात्र धाव ही दिली जाते फुकटरित्या. कारण काही न करता फलंदाज अगदी जागेवरती उभा राहिलाय. त्याला विश्रांती घेण्याची संधी देखील मिळते आणि त्यानंतर एक चेंडू येईल. धावफलकावरती काय होईल आपण पाहणार आहोत. आता मात्र फलंदाजाला या ठिकाणी 4 मुंड्या चित करणारा चेंडू आपण पाहतोय. धावफलकावरती आलाय हा निर्धाव चेंडू. एका इनिंगच्या समाप्तीनंतर आपण धावा देखील पाहतोय. त्या म्हणजेच 59 धावा धावफलकावरती आल्या आणि 60 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये या 60 धावा बनवाव्या लागतील. पूर्णतः मॅच मध्ये डॉमिनेट करताना पाहिलं ते म्हणजे स्वराजला. स्वराजने पूर्णतः 2 जर इनिंगचा खेळ पाहिला असेल तर आतापर्यंत 2 इनिंग्स मिळून जर त्याच्या धावा आपण पाहिल्या असतील तर धावफलकावरती त्याने एक चांगली धावसंख्या लावण्याचा प्रयत्न केला. विघ्नेश या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आणि घेऊन जायचं आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. सोरा 11 अलिबाग विरुद्ध जनमान फकीरवाडा. दोन्ही संघांचा कर्णधार विनंती करतोय की आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. या ठिकाणी जरूर आपण नाणेफेक करणार आहोत. सारा 11 अलिबाग जनमान फकीरवाडा अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. सारा 11 अलिबाग विरुद्ध जनमान फकीरवाडा. दोन्ही संघांचा कर्णधार विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉसबॉक्स मध्ये जमा. आपण अनालिसिस पाहतोय. गोलंदाजी करताना राहुलने गोलंदाजी केली. 9 धावा दिल्या. ओंकारने 11 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. विघ्नेशने 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर सिद्धेशने 7 धावा दिल्या. त्यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजे सन्मान्य गुरुवर फाटकजी ओडयू. यानंतर आपण टॉसबॉक्स कडे वळतोय. 500 रुपयांचं पारितोषिक विघ्नेश याला आपण टॉसबॉक्स मध्ये देत आहोत. आणि जरूर फाटकजी मॅच मध्ये रोमांच असणार आहे कारण 60 धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी अचीव करावं लागेल. मॅच
जरूर त्यांनी सांगितलं होतं की 55 धावा आम्ही अचीव करू, त्या ठिकाणी 5 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. मॅच मध्ये जरूर मजा आणि रोमांच पाहायला मिळेल. जरूर एकतर्फी सामना होणार नाहीये, कारण 60 धावा इट्स अ बिग टोटल ऑन स्कोर बुक. आपण पाहतोय जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य असा संघ या ठिकाणी आहे. जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य असा संघ मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुढची मॅच पाहायला मिळते जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य, आणि त्याबरोबरीने आपण पाहतोय सारा 11 अलिबाग दोन्ही संघाचा कर्णधार. प्लीज वेलकम ऑन द टॉस बॉक्स. आपण पाहतो विघ्नेशला 500 रुपयांचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. या ठिकाणी आपण जरूर पाटील जे आपण एक उल्लेख केला होता प्रथमतः मॅच जेव्हा सुरू व्हायच्या त्या ठिकाणी पहिल्या नंबरचं पारितोषिक 500 रुपयाचं असं, पण या ठिकाणी आपण पाहिलं एक जबरदस्त विकेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर 500 रुपये अगदी दिले गेले. त्याच्यामुळे काय बदल झाला, 50 पटीने बदल झाला. आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय सारा 11 अलिबाग संघाचा कर्णधार, आणि त्याबरोबरीने मी पुकार देतोय जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य. विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यानंतर आपली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य, आणि एका बाजूला पाहायला मिळतो सारा 11 अलिबाग दोन्ही संघांच्या कर्णधाराला माझी विनंती आहे की प्लीज वेलकम ऑन द टॉस बॉक्स. जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य आपला कर्णधार आला पाहिजे. या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये आपला वेट करतोय, आणि त्याबरोबरने सारा 11 अलिबाग आपला देखील कर्णधार आला पाहिजे. 1 मिनिटाच्या आत या ठिकाणी आले पाहिजेतच, कारण आपण जर मॅच पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आहे, आणि जरूर विनंती करतोय सारा 11 अलिबाग आपला कर्णधार हा आला पाहिजे. या ठिकाणी गौरव कवळे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थोड्याच दिवसामध्ये लग्न बंधनामध्ये तो अडकणार आहे, आणि गौरव कवळेला ट्रिस्किटच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. गौरव कवळे येतोय, प्लीज वेलकम ऑन द स्टेज. अभिनंदन गौरव, प्रथमतः तुझं, कारण आपण मॅच कडे वळणार आहोत. टॉस केला जातो या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूला आहे जयनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सूर्य, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच सारा 11 अलिबाग. एका बाजूला गौरव कोळे आहे, दुसऱ्या बाजूला आपण जे नाव पाहतोय ते म्हणजेच या ठिकाणी नाणेफेक केली जाते आहे. गौरव कवळे आहे एका बाजूला धीरज पाहतोय जयनमान फकीरपाडा आणि सारा 11 अलिबाग. आपण पाहतो नाणेफेक जिंकताय आपण जयनमान फकीरपाडा नाणेफेक विजेते झाल्यात. 5 षटकांची मॅच आहे. काय वाटतंय, निरीक्षण करणार आहात की फलंदाजी? पहिलीच मॅच आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करू फिल्डिंग.
अगदी त्या पद्धतीने किती धावांपर्यंत रोखण्याचं तुमचं टार्गेट असेल, काय वाटतं? टीम स्ट्रॉंग आहे ऑपोजिट, त्याच्यामुळे एक 50 ते 55 इथपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि आज आपण पाहतो तुम्ही बेस्ट खेळून घेऊन आलात आणि निश्चितच तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. त्यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत गौरव कवळ्याचा. त्या ठिकाणी आपण पाहिलं जर्मन फकीरपण नाणेफेक जिंकली, नशिबाचा कोलदांच्या बाजूने गेला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? 5 षटकांमध्ये किती धावा अपेक्षित आहेत? 60च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या 60 धावा करण्यासाठी तुमच्याकडे कोणते फलंदाज आहेत जे तुमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतील? अजून तरी कोण कोण आले समजलं नाही. तरी पंकज जाधव दिसतोय, रोहित पाटील, स्वतः मी आहे. आणि जर आपण पाहतोय नाईटची स्पर्धा गाजवली होतीच गौरव, आणि जर तो शुभेच्छा देतोय की तुझी क्रिकेटची वाटचाल अशीच पुढे जाऊ दे. धन्यवाद. हा होता गौरव कवळे. आणि त्यानंतर आपण आवाज ऐकतोय ते म्हणजे सन्मान्य गुरुवर्य फाटूजी यांचा. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. 60 धावांचं लक्ष्य आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. अवश्य सांगेन की राहुल पेडणेकर हा एक फलंदाज आहे जो न्हावा टीमच्या अपोजिट उभा आहे. कारण तो जर 3 षटकांपर्यंत टिकला तर मॅच प्रतिस्पर्ध्यांच्या घशातून ओढून नेईल एवढी ताकद किंवा हिंमत त्या बॅट्समन कडे अवश्य असणार आहे. परंतु तो टिकला तर, आणि जर तरला काही अर्थ नसतो, आणि जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा मित्रांनो नाही आहे. म्हणून राहुल पेडणेकर वरती टीम डिपेंड राहिली असेल तर त्याला सुद्धा तेवढं खेळावं लागेल. अपेक्षा भंग करून चालणार नाही, अपेक्षा पूर्ती करावी लागेल. राहुल पेडणेकर वरती भरोसा बऱ्याच खेळाडूंचा असतो, आणि प्लेइंग 11 मध्ये आज त्यांच्या टीम मध्ये टॉप मध्ये जो बॅटिंग करतोय तो आहे अर्थातच ओपनिंगला खेळतोय राहुल पेडणेकर. ही इज वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन राहुल पेडणेकर. अभिषेक साटमकर गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज. एक ओवर का पावर प्ले समाप्त हो चुका है और अभिषेक की गेंदबाजी मैदान पर जारी होने वाली है. स्ट्राइक बल्लेबाज मैदान पर खड़े हैं जिनका नाम है विराज. विराज तो अपोजिट टीम के भी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर चुके हैं. लगातार 2 मैचेस में 54 रन बना चुके हैं विराज, नावा के गेंद बल्लेबाज. वाइड का इशारा अंपायर की तरफ से आ रहा है और इसी वाइड के साथ टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 13 रन. 60 रनों की आवश्यकता है. यह मैच अगर जीतना चाहेगी टीम गांवदेवी संगम. राहुल पेडणेकर विराज की जोड़ी मैदान पर बैटिंग कर रही है. यहां पर अभिषेक की गेंद बहुत ही शानदार गेंद. बल्लेबाजों को शानदार मौका मिल चुका है 1 रन बनाने का. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 14 रन. यहां पर टीम श्लोक 11 न्हावा रोहा और उसके बनाम उनके खिलाफ खेलती टीम गांवदेवी संगम. सबसे अधिक रन इस प्रतियोगिता में आज के दिन में बनाने वाली टीम थी. यहां श्लोक 11 न्हावा रोहा 59 रन उन्होंने बल्लेबाजी करते हुए 30 गेंदों का सामना करने के पश्चात बनाए थे, और 60 रनों का लक्ष्य जो बहुत बड़ा माना जाएगा. लेकिन जहां पर राहुल पेडणेकर खड़े हैं वहां पर यह चैलेंज वो एक्सेप्ट करने को हरदम तैयार रहते हैं. गेंदबाजी के मोर्चे पर अभिषेक आवश्यकता के हिसाब से गेंदबाजी करनी होगी. राहुल पेडणेकर को यहां पर क्लीन बॉल कर दिया. ठीक है, श्लोक 11 न्हावा रोहा टीम के खिलाफ अगर हार और जीत के खिलाफ कोई खड़े थे तो राहुल पेडणेकर खड़े थे. लेकिन जैसे गेंदबाज की गेंद यहां पर गिल्लियां बिखेरते चली गई, क्लीन बॉल कर दिया, और इसी के साथ राहुल पेडणेकर की पारी का अंत हो गया, समाप्ति हो गई. और इसी के साथ बहुत बड़ा झटका यहां पर गांवदेवी संगम टीम को लगता हुआ. राहुल पेडणेकर बैक टू द पवेलियन. पहला बड़ा विकेट विराज और राहुल की जोड़ी मैदान पर गई थी. अच्छा चल रहा था, पार्टनरशिप यहां पर 14 रन की बनी थी, लेकिन अभिषेक की एक गेंद ने यहां पर बड़े बल्लेबाज का खात्मा कर दिया, उनको मैदान से चलता किया. वो थे मिस्टर राहुल पेडणेकर. राहुल आउट होने के बाद मैदान पर एक बल्लेबाज और चले जा रहे हैं मैदान के ऊपर.
विराट का साथ देने वाले बल्लेबाज 14 रन अभी तक स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। लेकिन अभी बल्लेबाजी के ऊपर बहुत ज्यादा ध्यान देना पड़ेगा, जैसे कि राहुल पेडनेकर ने बल्लेबाजों को चार्ज कर दिया होगा कि देखो भाई मेरा विकेट चला गया, लेकिन आपकी जिम्मेदारी बनती है मेरे जाने के बाद आपका जिम्मा आपको कंधे पे उठाना पड़ेगा मुकाबला जीतने के लिए। यहाँ पर वाइड का इशारा, तेज तरार बॉल थी, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर निकली, अंपायर ने तुरंत हाथों को फैलाकर इशारा वाइड का कर दिया। रन संख्या में 1 रन अतिरिक्त स्वरूप में वृद्धि होती हुई टीम का स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। गांवदेवी संगम के लिए अब थोड़ा सा जोखिम उठाकर बल्लेबाजी करने की आवश्यकता होगी। यहाँ पर बहुत अच्छी डॉट बॉल, लाइन नियंत्रण काफी बढ़िया, इसके पहले वाइड की थी, उसके बाद नियंत्रण में गेंदबाजी और एक अच्छी अनुशासन के साथ गेंदबाजी। गेंदबाज अभिषेक, आप देख सकते हैं कि 2 ओवर का पावर प्ले है, 9 खिलाड़ी अंदर है सर्कल के अंदर, 2 बाहर। यहाँ टप्पा खाने के बाद गेंद बाहर निकली, वाइड का इशारा अंपायर ने फिर से कर दिया, 1 और रन और ये अतिरिक्त रन टीम के लिए। ये गेंद फिर से दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज अभिषेक को। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा चुका है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। इस तरह से अगर अधिक रन आप विपक्ष टीम को देंगे तो जीतने का भी अवसर उनको मिलेगा संगम टीम को, लेकिन इससे आपको बचना है। यहाँ बहुत अच्छा शॉट, अभी अभी आयर उठा दिया सीमा रेखा के बाहर, यूज एंड हैंडसम 6। धन्यवाद डीजे रुपेश, बहुत अच्छे गाने बजा रहे हैं। आज पूरे दिन में आपका मनोरंजन पैकेज काफी बढ़िया है और बेहतरीन स्ट्रोक खेला बल्लेबाज स्वप्निल ने। आते यहाँ पर स्ट्रोक खेला, ओवर द रोप शॉट खेला 6 रन के लिए। 6 रन के साथ स्कोर में वृद्धि, टीम का स्कोर 22 रन। बहुत अच्छी बल्लेबाजी है संगम टीम के पास, अभी भी 3-4 बल्लेबाज बहुत अच्छी खासी बल्लेबाजी करने में और प्रभावित करने में माहिर बल्लेबाज है, लेकिन गेंदबाज यहाँ पर नावा के उससे बेहतर गेंदबाजी करते हुए। यहाँ फिर से गलती, गेंदबाज तेज बॉल, इस बार भी गलती और यहाँ पर अंपायर ने गेंदबाज को पकड़ लिया और यहाँ पर वाइड करार दे दिया। अतिरिक्त रन यहाँ पर मिलता हुआ टीम गांवदेवी संगम को फायदा हुआ, बेनिफिट हुआ 1 रन का, और इसी के साथ रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद अभिषेक की गेंद को हवा में उड़ा दिया, कैच का खतरा, कॉट बिहाइंड, विकेट नंबर 2 समाप्त कीजिए। धन्यवाद डीजे, काले है पर दिलवाले हैं। आप कलर के ऊपर मत जाइए, आप काम के ऊपर ध्यान दीजिए, आपका प्रोग्रेस क्या है उसके ऊपर ध्यान दीजिए और आप प्रगति के मार्ग पर चल रहे हैं इसके ऊपर आपको ध्यान देना होगा। कलर तो मात्र एक अलग सी बात है जो किसी का अलग अलग हो सकता है। यहाँ पर देखा जाएगा तो बड़ा विकेट चला गया, स्वप्निल अभी छक्का मारे थे उसके पहले, उसके बाद अपना विकेट खो दिया, कॉट ले लिया है। विकेट कीपर ने कॉट बिहाइंड के तरीके से कैच पकड़ा और इसी के साथ दूसरा विकेट चला गया। स्वप्निल बैक टू द पैविलियन, सिर्फ 1 छक्का मार दिया था और उसके पहले राहुल ने 2 छक्के जड़े और 12 रन बनाकर मैदान से चलते बने थे। 2 विकेट के बाद मैदान पर मिडल ऑर्डर बल्लेबाजी की तैयारी है और बल्लेबाज आकर खड़े हो गए मयूर सामना करेंगे गेंदबाज अभिषेक का। अभिषेक ने इस मैच में कुछ खराब गेंदबाजी भी की है, वाइड गेंदें करी, टप्पा खाने के बाद गेंद बाउंस होकर गई है। इसी के साथ यहाँ पर ओवर की समाप्ति। पावर प्ले के 2 ओवर समाप्त हो गए और पावर प्ले के इस 2 ओवर के दरमियान 60 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए टीम यहाँ पर गांवदेवी संगम ने 2 विकेट खो दिए और रन संख्या बनाई है 23 रन। 12 रन प्रति ओवर यहाँ पर बनाने थे
और इस तरह से 23 रन बन चुके हैं, यानी कि मामला बिल्कुल बराबरी पर चल रहा है। और इसी हिसाब से या तो इसी स्पीड से बल्लेबाजी करनी होगी गांवदेवी संगम टीम को। इस ओवर में 11 रन खर्च कर चुके हैं गेंदबाज अभिषेक। इसके पहले एक ओवर में स्वराज गेंदबाजी करते हुए वहां पर उन्होंने 12 रन खर्च किए थे। इस तरह से पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 11, इस तरह से यहां पर रन खर्च किए दोनों गेंदबाजों ने, स्वराज और गेंदबाज अभिषेक ने। उसके बाद गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। फिर से एक बार स्वराज पूरे टीम में सबसे बेहतर ऑलराउंडर बल्लेबाजी करते हुए उन्होंने अब तक 54 रन बनाए 2 मुकाबले में लगातार। पहले मुकाबले में 19, दूसरे मुकाबले में 36 रन बनाए। तो इस तरह से 34 रन बनाए थे, 35 रन बनाए थे, 35 और 19, 17 गेंदों में 35 रनों की पारी इसके पहले खेली थी। लेकिन उसके बाद गेंदबाजी में उनका प्रभाव किस प्रकार से मैदान पर उन्होंने उतारना है, ये तो उन्होंने सोचा होगा, क्योंकि 60 रन बनाने की आवश्यकता होगी यहां पर इस मुकाबले में गांवदेवी संगम टीम को। फील्डिंग के पोजीशन को हम देख सकते हैं। एक बार मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, डीप कवर है, शॉर्ट मिड विकेट लगाया है, थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, और इस तरह से डिप स्क्वायर लेग भी खड़ा कर दिया है। ये फुल टॉस गेंद डिप स्क्वायर लेग की दिशा में गेंद आती हुई यहां पर गेंद को यहां पर फुटबॉल कर दिया। एक फील्डर ने गलती की, दूसरा फील्डर उसके पीछे बैकअप के लिए खड़ा था, उन्होंने पैरों को गेंद को यहां पर रोका है पैरों से, और एक फुटबॉल यहां पर फील्डिंग काफी बढ़िया, और 4 रन जाने से यहां पर रोका है फील्डर ने। फील्डर की तारीफ करनी पड़ेगी, क्योंकि जिस तरह से उन्होंने भाग कर आए, बैकअप दिया और गेंद को बाउंड्री के पार होने से रोका है। काफी बढ़िया शानदार फील्डिंग मैदान के ऊपर। जरा फांस गया यहां पर, कैच का खतरा, फील्डर मौजूद और ये विकेट। ठीक है, हेलो, विराज आउट हो गए। विराज ने बहुत ही हल्का शॉट खेला था, फील्डर वहां पर तैनात खड़े थे, बस गेंद का इंतजार कर रहे थे कैचिंग पोजीशन पर, और एक बेहतरीन कैच पकड़ लिया। इसी के साथ तीसरा झटका यहां पर दिया है गेंदबाज स्वराज ने, और स्वराज इस मैदान में, इस प्रतियोगिता में पूरे दिन में छा गए। चाहे बल्लेबाजी हो या गेंदबाजी, दोनों क्षेत्र में उनका बहुत ही बढ़िया प्रभाव और बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस करते हुए मिस्टर स्वराज टीम यहां पर स्लोक 11 नावा रोहा के बहुत अच्छे स्लिम और ट्रिम खिलाड़ी है। यहां पर स्वराज, फिर एक बार स्वराज की गेंद यहां पर बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया, गेंद और बल्ले का कांटेक्ट हुआ, लेकिन गेंद दूर नहीं जा रही है। यहां पर विकेट कीपर ने अपना अगला काम पूरा किया। रन संख्या में कोई वृद्धि नहीं, स्कोर जहां का तहां रुका हुआ, 25 रन, 25 रन। बहुत ही धैर्य के साथ बैटिंग करनी होगी। अभी भी 35 रनों से 35 रन पीछे चल रही है टीम संगम, रन बनाने होंगे। यहां टप्पा खाने के बाद वाइड हो गई गेंद, ऑफ स्टंप के बाहर गई, बाउंस भी ज्यादा हो गई और वाइड होकर निकली। इसी के साथ यहां पर एक अतिरिक्त रन, और ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी स्वराज को। गलती कर गए स्वराज। वेरिएशन करने के कुछ तरीके होते हैं, उस तरीके में अगर आप सक्सेस हो जाए तो बढ़िया, लेकिन कभी कभी गलत भी हो जाते हो। यहां खेल दिया शॉट मिड विकेट की दिशा में, फील्डर मौजूद, गेंद को रोका, बल्लेबाज ने एक रन शानदार तरीके से पूरा किया। खराब थ्रो हुआ, लेकिन उसका फायदा नहीं उठा सके, क्योंकि बैकअप काफी बढ़िया, और इसी एक रन के साथ टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 27 रन, 27 रन, 27 रन। अभी भी 33 रन पीछे चल रही है टीम गांवदेवी संगम, और बल्लेबाजों को थोड़ा तेज बल्लेबाजी का प्रदर्शन करना होगा। यहां पर थर्ड मैन पोजीशन पर गेंद जा रही है, फिर गेंद को रोका, बल्लेबाज ने अपने कदम भी रोके। अगर भागते हैं तो यहां पर रनआउट का खतरा महसूस हो सकता है, लेकिन उसके ऊपर यहां पर उन्होंने ध्यान दिया और भागने का यहां पर जरूर इरादा बदल दिया था। स्वराज की गेंद तेज और बहुत लाइन नियंत्रण, काफी बढ़िया। ओवर नंबर 3 की समाप्ति
3 ओवर की समाप्ति के उपरांत 60 रनों का पीछा करती हुई टीम गांवदेवी संगम यहां पर 3 विकेट के नुकसान पर 27 रन बना चुकी है। या पुढील सामन्याचे जे प्लेइंग 11 आहेत त्यांनी आपली प्लेइंग 11 ची लिस्ट इथे आमच्या कौस्तुभ पाटील ड्रीम्स क्रिकेट यांना आणून द्यायची आहे आणि त्या टीम मध्ये आपण बघतोय सारा 11 अलिबाग बनाम जय हनुमान फकीरपाडा पुरस्कृत अगरसुरे या दोन्ही टीमने आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आणून द्यायची आमच्या टेबलाजवळ कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे मित्रांनो। आपल्या सर्व प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे ती आम्हाला नावांसमवेत फीड करायची असते कम्प्युटरला आणि त्यासाठी आपली नावं लवकर आणून द्यायची आहेत ज्यामुळे ड्रीम्स क्रिकेट के कौस्तुभ पाटिल यांचं काम सोपं होणार है। तो चलते मैदान पर अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है और 12 गेंदों में रन बनाने होंगे तकरीबन 33। 12 गेंदे और 33 रनों की दरकार है। बहुत ज्यादा तेज गति से बैटिंग करना यही मात्र आपका ऑप्शन आपके सामने दिखाई दे रहा है। यहाँ शॉट खेला लेकिन गलती यहाँ पर जरूर और कॉट एंड बोल्ड विकेट नंबर 4 डाउन। थैंक यू डीजे। एक और बल्लेबाज आउट होकर मैदान से वापस लौटेंगे। ये था चौथा विकेट। मयूर आउट हो गए, खराब शॉट खेले और गेंदबाज ने उसे इस तरह से शॉट खेलने के ऊपर मजबूर कर दिया था और इसी के साथ यहाँ पर 4 विकेट चले गए और जीतने का अवसर थोड़ा कम होता जा रहा है दोस्तों, क्योंकि यहाँ पर अभी 11 गेंदे बाकी है और 11 गेंदों में अभी भी 33 रनों की जरूरत है। हर गेंद के ऊपर 3 रन बनाना कभी आसान होता नहीं, लेकिन बल्लेबाज ने अगर ठान लिया तो यह अवश्य हो सकता है। काफी बढ़िया गेंदबाजी, गेंदबाज आदर्शवत गेंदबाजी। पहली गेंद के ऊपर बड़ा विकेट झटका बोर्ड के ऊपर और बल्लेबाज को मैदान से वापस लौटाया। आदर्श की गेंद बहुत बढ़िया, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। बल्लेबाज को कुछ भी यहाँ पर हासिल नहीं हो रहा, बस यहाँ पर बल्लेबाजों को गेंदबाज ताक दिनादिन करने पे मजबूर कर रहे हैं। काफी बेहतरीन गेंदबाजी। यहाँ मुझे लगता है विकेट कीपर का मौका बल्लेबाज को आउट करने का, इसी के साथ स्टंप कर दिया और विकेट नंबर 5। ठीक है, जैसे राहुल पेडनेकर आउट होकर मैदान से वापस चले गए, उसके बाद बल्लेबाजों ने यहाँ पर खासा निराश किया। जो बल्लेबाज मैदान पर जा रहा है वो थोड़ी सी बल्लेबाजी कर रहा है, लेकिन जीतने की कोई यहाँ पर चांस नजर नहीं आ रहा है और यहाँ पर परेशानी का माहौल बना बैठा है। टीम गांवदेवी संगम के पास बल्लेबाजी अच्छी होने के बावजूद यहाँ पर स्लोक 11 नावे रोहा के गेंदबाजों ने यहाँ पर कमर तोड़ गेंदबाजी की और गांवदेवी संगम के खिलाफ बेहतरीन गेंदबाजी का मोर्चा संभाला है हर गेंदबाज ने। जहां पर स्वराज है, अभिषेक है, आदर्श है, तीनों गेंदबाजों ने आज बेहतरीन परफॉर्मेंस गेंदबाजी के तौर पर दिया है। यहां बेहतरीन शॉट खेला, कैच का खतरा और बल्लेबाज छठा आउट। डीजे दोस्तों, आज जुमेरात है और कल जुम्मे का दिन है। जो करना है आपको करना है, मुझे कुछ नहीं करना। टीम का स्कोर अभी देख सकते हैं 28 रन्स। गांवदेवी संगम के बल्लेबाजों को मैं बताना चाहूंगा कि जरा फास्ट लीजिए, टाइम बहुत जा रहा है। यहाँ पर बड़ी शॉट के लिए तैयारी,
गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर, 6 रन। स्कोरबोर्ड के ऊपर दोस्तों 34 रन स्कोर हो चुका है गांवदेवी संगम का, लेकिन अभी भी 26 रन बनाने की आवश्यकता होगी इस मुकाबले को जीतने के लिए। अवसर तो आपके पास है, चांस है, क्या इस चांस को आप जीत में तब्दील करना चाहेंगे तो यहां पर आपको बड़े शॉट्स के ऊपर निर्भर रहना पड़ेगा। बल्लेबाजी के मोर्चे पर आ चुके हैं बल्लेबाज ओमकार और दूसरे एंड के ऊपर खड़े हैं तेजस ने अभी तक मात्र 1 रन बना दिया है। 6 रन बना दिए थे तेजस ने और 7 रनों की पारी उन्होंने खेल रहे और ओमकार बल्लेबाजी के लिए मैदान पर आए हैं। सुमित भगत के बारे में हम ज्यादा नहीं बोलेंगे, वो तो बस बैट से बोलते, आप जैसे बिल्कुल वो डेंजरस हो, आप दोनों डेंजरस हो, आपसे मुकाबला नहीं। अफवाहें बहुत होती हैं आजकल, सच्चाई भी थोड़ी होती है। ओमकार जाने के बाद विघ्नेश मैदान पर आ चुके हैं और मुझे लगता है यहां पर इस मुकाबले में स्लोक 11 न्हावा रोहा टीम थोड़ा सा सर के ऊपर चढ़कर बोल रही है, क्योंकि जैसे जैसे बल्लेबाज मैदान छोड़ रहे हैं यहां पर मुकाबला जीतने का अवसर कम होता जा रहा है गांवदेवी संगम टीम का, और यहां पर गेंदबाजों ने खासा प्रभावित किया है और जीत के ओर अग्रसर होती हुई टीम यहां पर इस मैदान के ऊपर स्लोक 11 न्हावा रोहा टीम। बल्लेबाजी करते वक्त उन्होंने 59 रन बनाए थे स्कोरबोर्ड के ऊपर। अब 60 रनों का जो मैच है वो खेलने के लिए काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है गांवदेवी संगम के बल्लेबाजी को। जैसे मैंने आपको पहले बताया कि राहुल के आउट होने के बाद थोड़ी हालत में गंभीरता है और इस बार गेंद को भेज दिया, दे धक्का ले छक्का, डीजे। डीजे 40 रन स्कोर हो चुका है इस छक्के के साथ और अभी भी 20 रन और चाहिए जीतने के लिए और गेंदे बाकी है दोस्तों 3 गेंदों में 20 रनों की दरकार। यहां पर मुझे लगता है गेंदबाज ये मौका नहीं देंगे जीतने का, ऐसा ही कुछ यहां पर नजर आ रहा है। नजारा ऐसा है कि यहां पर स्लोक 11 न्हावा टीम जीत के ओर यहां पर जीत के दहलीज पर या जीत के कगार पर पाई जा सकती है, क्योंकि 2 गेंदे और 20 रनों की आवश्यकता होगी। यहां पर मुझे लगता है स्ट्राइक पाने के लिए वाइड का इशारा कर दिया। वाइड के साथ साथ रन संख्या में वृद्धि, टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 41। 19 रन और चाहिए और गेंदे बाकी है दोस्तों। दो गेंदों के ऊपर 19 रनों की आवश्यकता। यहां पर गांवदेवी संगम टीम को एक बल्लेबाज आउट होकर मैदान छोड़ रहा है और विकेट की बात करें तो तकरीबन 8 विकेट चले गए, ऐसा यहां पर स्कोर बुक के ऊपर ध्यान दिया तो नजर आता है और पूरी तरह से मामला यहां से हाथ से निकल चुका है गांवदेवी संगम के हाथों से। यह मुकाबला रेत की तरह फिसलता हुआ और मुझे लगता है अच्छी फील्डिंग मैदान के ऊपर नजर आई और जान चुकी है गांवदेवी संगम टीम की अब तो हारना है, हारना तय है और जीत का सेहरा जरूर यहां पर स्लोक 11 न्हावा रोहा के सर के ऊपर बांधा जाएगा, इसमें कोई शक की गुंजाइश नहीं। यहां पर शॉट खेला, उल्टा खेला, लेकिन उल्टा खेलो, सीधा खेलो, कैसे खेलो, सामने खेलो, पीछे खेलो, आगे खेलो, पीछे खेलो, यहां पर जीतने का जरूर अवसर आपको नहीं मिला और एक जीत मुकम्मल की। यहां पर 60 रनों की मैच
और यहाँ पर तकरीबन